तसं बघितलं तर मी कोणी असा मोठा मोटिवेशनल स्पीकर नाही आहे, पण काही गोष्टी मला अशा वाटतात की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. की जसं समजा आयुष्यामध्ये आपण एक कार्यकाळ विचारात घेतला तर वयाच्या 25व्या वर्षापर्यंत आपण शिक्षण घेत असतो. शिक्षण घेतल्यानंतर तिथून पुढे नोकरी मिळेल का नाही याची पण काही गॅरंटी नसते. म्हणजे बऱ्यापैकी अशी सिच्युएशन इंडियामध्ये चालू आहे आणि त्यातल्या त्यात सर्व मुलं काय करतात, स्पर्धा परीक्षेकडे वळतात. जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. आता स्पर्धा परीक्षेमध्ये सगळेच विद्यार्थी यशस्वी होतील असं नाही, कारण जागा जर 300-400 असतील तर लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात. मग लाखो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं का? नाही आहे, तर 401 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. मग त्याच्या व्यतिरिक्त काय आहे? तर त्याच्या व्यतिरिक्त मी असं म्हणेल की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते, मग तुम्ही MPSC करा किंवा इतर दिल्ली UPSCचा अभ्यास करत असाल तरीही अभ्यास करत असताना एक प्रामाणिकपणा ठेवला तरी तुमचं पद जरी तुम्हाला भेटलं नाही तरी तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करू शकता. अशा प्रकारची तुमची कॅलिबर तयार होत असते. त्यामुळे या गोष्टीकडे कधीच निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघायचं नाही आहे. आणखी एक लक्षात ठेवा, एक म्हणजे आयुष्यामध्ये बघा, जर भविष्यातील, मी काय वाक्य बोलतोय, आयुष्यामध्ये भविष्यातील 30 वर्ष जर सुखासमाधानात आनंदात जगायचे असतील तर आत्ताचा कार्यकाळ जो आहे, आत्ताचे सुरुवातीचे 3 वर्ष एक खडतर प्रवास करा, खडतर प्रामाणिकपणे कष्ट करा, स्मार्ट वर्क करा, हार्डवर्क करा आणि ज्याच्यासाठी तुम्ही झटत आहात, जे तुम्हाला यश पाहिजे त्याच्यासाठी झटत आहात ना, ते मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आत्ताचे 3 वर्ष जर तुम्ही कष्ट केली तर भविष्यातील 30 वर्ष तुम्ही आनंदात, सुखासमाधानामध्ये जे काही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचं आयुष्य घालवू शकता. बट आत्ताच्या या तारुण्याच्या वयामध्ये हा तरुणांना संदेश आहे माझा की आत्ताच्या या वयामध्ये जर तुम्ही तुमचा वेळ जर वाया घालवत असाल तर भविष्यामध्ये हा वेळ तुम्हाला काय करू शकतो, तर खेळवू शकतो. त्यामुळे वेळेचं महत्त्व समजून घेऊनच आपण पुढं जाणं काय तर गरजेचं आहे. आत्ता तुम्ही कशाच्याही कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे करत असाल तर ते करत असताना त्याच्यामध्ये फक्त आपलं 100% द्या. तुमचा जो 100% आहे ना, तो 100% खूप महत्त्वाचा आहे. आणि बाकी आउटपुट जो असेल, तो रिझल्ट जो असेल तो असेल, बट तुमचा 100% देणं तरी गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही फळाची अपेक्षा न करता कष्ट करत राहा, प्रामाणिकपणे तुमचा प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला जे पाहिजे ते मिळतंच. म्हणजेच यशाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर अपयशानंतर हे यश हे असतंच, त्याच्यानंतर दुःखानंतर सुख हे असतंच आणि ही सायकल असते, चालू असते. सायनोसाइडल वेव्ह जे असतात या चालू असतातच. फक्त याच्यामध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे आणि टिकून राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर कॉन्फिडंटली, प्रामाणिकपणे, सातत्य ठेवून प्रयत्न करायचे आहेत. आयुष्यामधील जे आपण म्हणतो उमेदीचा कार्यकाळ आहे, ज्या कार्यकाळामध्ये आपण लात मारेल तिथं पाणी काढण्याची आपली क्षमता असते ना, ती क्षमता आत्ताची आहे. विद्यार्थ्यांनो, तुमची पण ती क्षमता आहे. त्या क्षमतेचा पूर्णपणे 100% वापर करून पूर्ण ताकदीने, जोमाने तयारीला लागा. जे काही करत असाल, ज्या काही क्षेत्रात असाल, स्पर्धा परीक्षा क्षेत्र नाही आहे तर जगातील कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काय करत असाल, प्रयत्न करत असाल तर तो प्रयत्न प्रामाणिकपणे ठेवा. तुम्हाला जे पाहिजे ती गोष्ट नक्कीच मिळणार आहे. फक्त त्याच्यासाठी पाहिजे सातत्य. कलाम सरांच्या मार्फत नेहमीच सांगत आलेले की विद्यार्थ्यांनो, तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, परसिव्हरन्स ठेवा, सातत्य ठेवा आणि या सातत्यामध्ये तुम्ही एकदम शांततेच्या मार्गाने प्रवास करत राहा. त्या प्रवासामध्ये कधी तुम्ही 10 किलोमीटर एकदम जाल, कधी 100 मीटर पुढे जाल, पण प्रवासामध्ये तुम्ही कुठं थांबू नका. सातत्यामध्येच तुम्हाला काय आहे तर यश भेटणार आहे आणि या सातत्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर झगडायचं आहे. आणि त्या यशासाठी सातत्य ठेवून झगडणं ही आपली काय आहे तर पहिल्यापासूनचीच वृत्ती आहे. ती वृत्ती अजिबात सोडू नका. त्यामुळे भविष्यातील 30 वर्ष जर आपल्याला आनंदात राहायचे असेल, सुखात समाधानात घालवायचे असतील, एकदम शांत पद्धतीने जीवन व्यतीत करायचे असेल तर आजचे जे 3 वर्ष असतील ना, 2-3 वर्ष जे आहेत ते एकदम खडतर पद्धतीने परिश्रम करण्यासाठी काय करा तर तयार राहावा आणि दररोज काय करा तर परिश्रम करा. तुम्हाला यश हे नक्कीच भेटेल. ओके मित्रांनो, हाच एक संदेश द्यायचा होता. मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.